मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समजते। गोळ्या झाडल्यानंतर 2 हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत, तर भाजप नेत्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत। हत्या झालेल्या नेत्यांचं नाव मोनू कल्याणे असं असून तो भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांचा निकटवर्ती असल्याचं सांगण्यात येत आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की मोनू कल्याणवेज एमजी रोड पोलीस ठाण्यात हद्दीतील चिमनबाग परिसरात गोळ्या झाडण्यात आल्या। गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटली असून पियुष आणि अर्जुन अशी त्यांची नावे आहेत। मोनू कल्याणेला गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेलं होतं, पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। शनिवारी रात्री गोळीबाराची ही घटना घडली। मोनू कल्याणे भगवा यात्रेची तयारी करत होता। यावेळी दोन्ही आरोपी दुचाकीवरून आले आणि ते मोनूसोबत बोलत होते। मोनूसोबत बोलता बोलता अचानक वाद झाला आणि दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुनने गोळीबार केला। यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। दोघांनी यावेळी मोनूच्या मित्रांवर गोळीबार केला। मोनू कल्याणे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते। ते कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय मानले जात होते। त्यांनी कैलाश विजयवर्गीय आणि गोलू शुक्ला यांच्यासाठीही काम केलं आहे। मोनू दरवर्षी भगवा यात्रा काढत असतो। यावेळी भगवा यात्रेची तयारी सुरू असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे।